ओम श्री परमात्मने नमः. नमस्कार. मी सौ स्नेहल देशपांडे. समस्त गीताप्रेमींना माझा नमस्कार. आज आपण 15व्या अध्यायावर आलो आहोत. हा 15वा अध्याय त्याचं नाव आहे पुरुषोत्तम योग. इथे आता सगळ्या विचारांची परिपूर्णता झालेली आहे. 16वा आणि 17वा अध्याय ही परिशिष्ट रूप आहेत आणि 18वा अध्याय हा उपसंहार आहे. त्याला एकाध्यायी गीता असं पण म्हणतात. गीतेचं जे शास्त्र आहे ना ते या अध्यायात पूर्ण होत आहे. वेदांचं सगळं सार यात येऊन गेलंय. कारण परमार्थाचं भान माणसाला करून देणं हेच वेदांचं काम आहे आणि ते या अध्यायात आलं आहे. म्हणून या अध्यायाला वेदांचं सार अशी पदवी पण मिळालेली आहे. 13व्या अध्यायात आपण काय पाहिलं तर क्षेत्रज्ञ हे विभाग आपण पाहिले. क्षेत्र म्हणजे काय, क्षेत्रज्ञ म्हणजे काय, आपलं स्वरूप क्षेत्र नाही हे पाहिलं. आणि 14व्या अध्यायात हाच विषय पण त्रिगुणांच्या भाषेत मांडलेला आपण ऐकला. अहंभाव हा सुद्धा सत्व रज तम अशा त्रिगुणात्मक असतो. म्हणून गुणातीत होणं कसं आवश्यक आहे हे आपल्याला 14व्या अध्यायात सांगितलं. पण गुणातीत व्हायचं म्हणजे स्वतःचं स्वरूप ओळखायचं. आपण क्षेत्रज्ञ आहोत, आत्मा आहोत असा अनुभव घ्यायचा. हा आत्मा जेव्हा जगाकडे पाहतो की नाही तेव्हा त्याच्या लक्षात येतं की हे जगही त्रिगुणात्मकच आहे. म्हणजे आपलं फक्त शरीर त्रिगुणात्मक आहे, याच्यातच फक्त 3 सत्व रज तम 3 गुण आहेत असं नाही, तर संपूर्ण जगच त्रिगुणात्मक आहे. आणि मग तो त्या विश्वातल्या त्रिगुणांच्या पलीकडचं परमात्म्याचं दर्शन घेतो. मग त्याला स्वतःचं आणि परमात्म्याचं नातंही त्यावेळेला लक्षात येतं. म्हणजे ज्या वेळेला तो पलीकडे पोचतो तेव्हा त्याच्या लक्षात येतं की आत्मा आणि परमात्मा मुळी वेगळे नाहीच आहेत. म्हणजे मी स्वतः आत्मा आहे, माझं स्वरूप हे आत्मा हे आहे आणि त्यामुळे माझ्यात आणि परमात्म्यात परम आत्मा आहे एवढंच. किंवा फरक असलाच तर आपण आत्म्याचा म्हणजे परमात्म्याचा अंश आहोत इतकाच काय तो फरक. आता खऱ्या अर्थाने त्याचं दर्शन पूर्ण होतं. त्या दर्शनाला म्हणजे साक्षात्काराला पूर्णत्व येतं आणि हाच या 15व्या अध्यायाचा विषय आहे. आत्मज्ञान हे भक्तीशिवाय शक्य नाही. पण भक्ती मार्ग सुद्धा प्रयत्न मार्ग म्हणजे कर्ममार्गाशिवाय वेगळा नाहीये. हे सुचवण्यासाठी या अध्यायाच्या सुरुवातीलाच संसारातला एका महान अश्वत्थ वृक्षाची उपमा दिली आहे. त्रिगुणांनी पोसलेल्या प्रचंड फांद्या या वृक्षाला आहेत. अश्वत्थ म्हणजे पिंपळ वृक्ष बरं का. तर ह्या पिंपळ वृक्षाची उपमा या अध्यायात संसाराला दिली आहे. म्हणजे प्रपंचाला ही वृक्षाची उपमा दिली आहे. कसं वर्णन केलेलं आहे. हा आपला नेहमीसारखा वृक्ष नाही आहे, हा विलक्षण आहे. कसा आहे तो तर हा अश्वत्थ वृक्ष उलटा आहे. उलटा म्हणजे काय, त्याचं मूळ आहे ते वर. वर याचा अर्थ वर म्हणजे आपण फळ्यावर दाखवू तसं वर असा त्याचा अर्थ नाही, तर त्याचा अर्थ श्रेष्ठ असं आहे. म्हणजे श्रेष्ठ जागी याचं मूळ आहे. आणि हे मूळ काय आहे तर परब्रह्म आहे, परमात्मा आहे. आपण जर आपल्या कुलवृत्तांत समजा काढायचा ठरवला तर त्याचा तक्ता तयार करू किंवा फ्लोचार्ट करायचं ठरवलं तर मूळ पुरुषापासून सुरुवात करून खाली पुढच्या पिढ्या आपण दाखवू की नाही, तसाच हा वृक्ष आहे. म्हणून मूळ वर म्हणजे श्रेष्ठ स्थानी परब्रह्म आहे. त्याच्या पुढे काय येतं, खोड. तर ब्रह्मदेव हे त्याचं खोड आहे. आणि पुढचा शाखा विस्तार म्हणजे संपूर्ण या ज्या फांद्या पसरलेल्या आहेत तो खाली झालेला आहे. म्हणजे हा शाखा विस्तार कनिष्ठ आहे. आणि त्या वृक्षाची पानं कसली आहेत तर म्हणजे भगवंत म्हणतात वेद आहेत ते. वेद म्हणजे काय आहे तर ज्ञान आहे. या पानापानावर ज्ञान लिहिलेलं आहे, या पानापानावर वेद आहे. या वृक्षाच्या पानापानावर सगळीकडे ज्ञान लिहिलेलं आहे. म्हणजे जे काही ज्ञान आहे ते याच्यावर आलेलं आहे. कोणत्याही झाडाची पालवी जी असते ना ती त्या वृक्षाला आश्रयाला आलेल्या माणसाला सावली देते. म्हणजे वृक्षाच्या खाली एखादा माणूस बसला तर सावली कधी येईल, जर वर पालवी असेल तरच येईल ना. तसं संसारातल्या माणसांना वेदांचा मोठा आधार आहे. म्हणजे अशी पालवी ही जी वेदांची किंवा ज्ञानाची जी पालवी आहे तिचा आधार माणसांना आहे. कारण नाहीतर दिशाहीन होईल माणूस. अनासक्ती आणि वैराग्य ह्या शस्त्रांनी हा वृक्ष छेदावा असं भगवंतांनी सुरुवातीला सांगून टाकलं आहे.
गेल्या म्हणजे 14व्या अध्यायात जो साधन मार्ग आपल्याला सांगितला आहे याचाच उल्लेख भगवंत इथे करतायत. म्हणजे काय तर रजतम मारायचेच आहेत आणि सत्वगुणाचं पोषण करून आपला विकास करून घ्यायचा. म्हणजे एक काम विनाशक आहे, एक विनाशक काम आणि दुसरं त्याच्या जोडीला विधायक काम करायचं आहे. म्हणजे रजतमाचा तर नाश करायचा आहे आणि सत्वगुण वाढवायचा आहे, मिळवायचा आहे. तण काढायचं, बी पेरायचं, तसंच ते आहे. रामायणात रावण, कुंभकर्ण आणि बिभीषण हे 3 भाऊ आहेत बघा. कुंभकर्ण आपल्याला माहिती आहे, कुंभकर्ण या नावावरनच आपल्याला माहिती आहे तो काय आहे तर तो मूर्तिमंत तमोगुण आहे. आणि रावण काय आहे तर रजोगुण आहे. हाव आहे त्याला सगळं मिळवण्याची आणि त्यामुळे रावण रजोगुण आणि बिभीषण हा सत्वगुण आहे. रावण कुंभकर्णाचा नाशच करायचा आहे. पण बिभीषण कसा आहे सत्वगुण आहे. पण कसा पाहिजे सत्वगुण, जर हरिचरण शरण होईल तो म्हणजे हरिचरणाला शरण जाईल तर उन्नती होईल. म्हणून या अध्यायाच्या सुरुवातीलाच हा संसाररूपी अश्वत्थ वृक्ष असंग शस्त्रांनी छेदून टाका असं भगवंत म्हणतात. या संपूर्ण संसार वृक्षाचं ज्ञान कोणाला असतं मग, ज्याला ते ज्ञान असतं तो वेदवेत्ता आहे असं भगवंत म्हणतात. आणि मग हे ज्ञान फक्त कोणाला असतं तर फक्त ईश्वराच या वृक्षाचं संपूर्ण ज्ञान असतं. तोच हा वृक्षाला पूर्ण जाणतो आणि म्हणून तोच काय तो वेदवेत्ता आहे असा स्पष्ट उल्लेख भगवंतांनी याच अध्यायाच्या 15व्या श्लोकात पण केलेला आहे. दुसऱ्या श्लोकात या वृक्षाचं वर्णन भगवंत अजून विस्ताराने करतायत. ते म्हणतात या वृक्षाच्या शाखा काही फक्त वरून खाली पसरलेल्या नाही आहेत. आता मगाशी मी सांगितलं की वर मूळ आहे आणि खाली सगळा शाखा विस्तार झालेला आहे. तर खाली झालेला आहे बरोबर आहे, पण म्हणून त्या शाखा खाली तोंड करूनच वाढतायत असं नाही आहे. तर त्या काही वरही आलेल्या आहेत, वर पसरलेल्या आहेत, तर काही खालून वरही आलेल्या आहेत. म्हणजे संसारातून आपल्या कर्मामुळे वागण्यामुळे आपण जसं अधोगतीला म्हणजे नीच योनीला जाऊ शकतो, पशुपक्ष्यांसारखी नीच योनी आपल्याला मिळू शकते, तसंच वर म्हणजे देवलोक आहे, गंधर्व लोक आहे, ब्रह्मलोक आहे, तिथपर्यंत मनुष्य वर जाऊ शकतो. कशाने जाऊ शकतो तर फक्त आपल्या कर्माने. आणि हा जो शाखा विस्तार सांगितलेला आहे त्याच्या वाढीला किंवा विस्ताराला सत्व रजतम हेच गुण कारणीभूत आहेत. भगवंत पुढे सांगतात की या शाखांना फुटलेले अंकुर म्हणजे विषय आहेत. मधली जाडजूड जी फांदी आहे की नाही ती मनुष्य लोकांची आहे, खालच्या ज्या फांद्या आहेत त्या पशुपक्ष्यांच्या आहेत. आणि माणसाच्या कर्मामुळे जो विपाक होतो म्हणजे कर्माचं जे संपूर्ण कर्माचा जो संस्कार होतो किंवा फलं मिळतात, चांगली वाईट शुभ अशुभ आणि मिश्र अशा प्रकारची सगळी जी फलं मिळतात त्या फळांचा जो विपाक आहे म्हणजे ज्याच्यामुळे आपलं प्रारब्ध तयार होतं त्या या वृक्षाच्या पारंब्या आहेत. म्हणजेच त्याची मुळं खाली पसरली आहेत. पारंब्याने काय होतं, पारंब्या परत जमिनीत जातात आणि वृक्ष तयार होतो की नाही, परत दुसरा वृक्ष तयार होतो. तसं पारंब्या म्हणजे मुळंच आहेत. म्हणून त्यांनी काय म्हटलंय की हा जो कर्माचा विपाक आहे ह्याच पारंब्या आहेत, हीच मुळं आहेत आणि ती खाली जशी पसरलेली आहेत तशीच सगळीकडे वर पण पसरलेली आहेत. याचा अर्थ काय तर मनुष्य अधोगतीत झाला म्हणजे नरकात गेला किंवा अगदी त्याने पुण्य कमवलं आणि जर तो स्वर्गात गेला तरी वासनारूपी मुळं त्याच्याबरोबर येणारच. अशी या वृक्षाची मुळं खाली आणि वरही पसरलेली आहेत. अर्थात हा सगळा विस्तार मूळ परब्रह्माच्या खाली म्हणजे खालच्या स्तराला आहे. आता आपलं आधुनिक विज्ञान आपल्याला काय सांगतं की आपला विकास खालून वर होतो. म्हणजे आधी मानवापासून अगदी अश्मयुग वगैरे होतं की नाही, स्टोन एज वगैरे आपण म्हणतो, तर तिथपासून अगदी जंगलात राहणाऱ्या जंगली माणसापासून मग पुढे पुढे ज्ञान मिळवत 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 आत्तापर्यंतचा जो आधुनिक मनुष्य झालेला आहे त्याचा विकास झालेला आहे हा खालून वर होतो असं आधुनिक विज्ञान मानतं. पण अध्यात्म मात्र असं मानत नाही. मग अध्यात्म काय मानतं, अध्यात्म असं म्हणतं की आपला विकास वरून खाली होतो आहे. म्हणजे विकास होतच नाहीये, आम्ही पूर्वी कधीतरी ईश्वर होतो. अध्यात्माचं म्हणणं काय आहे की आम्ही पूर्ण होतो पण आता आपलं अधःपतन होत चाललेलं आहे. म्हणजे बाहेरून जरी चकचकीत दिसणारं जास्त जास्त आरामदायी असं आयुष्य आपण जरी जगत असलो ना आता, तरी खरं तर आपली आध्यात्मिक अधोगती होते आहे. म्हणजे ह्या संसार वृक्षाचा पानांचा म्हणजे ज्ञानाचा विस्तार कितीही झालेला आहे, भरपूर होतो आहे. पण आपण जेव्हा वर मुळापर्यंत जाऊ तेव्हा श्रेष्ठ होऊ. या पानांना धरून आपलं काही होणार नाही. हे जे ज्ञान आहे
त्याच्यामुळे आपलं काही होणार नाही. तर तो संसार वृक्षाचा हा प्रवाह हा कसा असतो? संसार वृक्षाचा प्रवाह वरून खाली वाहतोय, म्हणजे अधोगतीला जातोय. अगदी उदाहरण द्यायचं झालं तर आईवडिलांचं प्रेम मुलांवर असतं बघा. आणि आईवडिलांचं प्रेम मुलांवर असणं ही अगदी स्वाभाविक गोष्ट आहे. पण मुलांना आईवडिलांविषयी प्रेम वाटणं म्हणजे खालून वर प्रवाहित होणं. आणि पूर्वी ते तसं असायचं हेही आपल्याला माहिती आहे. पण आता तसं दिसत नाही. का बरं? त्यांची मुलं म्हणजे त्यांची अधिकाधिक म्हणजे आपल्याला जी मुलं आहेत किंवा त्या मुलांची मुलं आहेत, जे नातवंड आहेत, ती अधिकाधिक स्वार्थी होताना आपल्याला दिसत आहेत. यालाच कालाचं पतन असंही म्हणतात. म्हणजे प्रत्येक मूल आपल्या आईवडिलांना सुधारायचा प्रयत्न करत आहे आत्ताचं. त्यांचं प्रेम आईवडिलांना त्यांना म्हणजे जे आईवडिलांचं जे प्रेम आहे मुलांवर ते त्यांना बंधनकारक वाटतंय. अर्थात याचं कारणही तसं आहे, कारण आई वडीलच आता आदर्श राहिलेले नाही आहेत. नुसती पानं वाढवून म्हणजे ज्ञान वाढवून ईश्वरापर्यंत पोहोचता येणार नाहीये. दुसऱ्या श्लोकाच्या पुढे भगवंत या वृक्षाचं वर्णन करताना म्हणतात, मनुष्य योनीत आपल्या कर्मानुसार बांधणारी अहंता, ममता आणि वासनारूपी मुळं खालीवर सगळ्या लोकात माजली आहेत. म्हणजे ही मुळं काय आहेत? तर अहंता, ममता आणि वासनारूपी मुळं आहेत. आता काय आहे याचा अर्थ? तर अहंता, ममता आणि वासना ही मुळं आहेत. म्हणजे मुळं काय करतात? झाडाला घट्ट रोवून धरतात. ही संसार वृक्ष बळकट करतात. जीवाला या वृक्षाला अगदी बांधून टाकतात. यापैकी अहंता म्हणजे मी. हा मी म्हणजे देह आहे हा एक गैरसमज किती प्रकारचे असतात बघा. की मी हा देह आहे हा एक गैरसमज. दुसरं म्हणजे ममता म्हणजे काय? माझं जे माझं आहे ती म्हणजे ममता वाटते आपल्याला. प्रत्येक गोष्टीविषयी ममता वाटते. आपल्या देहापासून आपले कपडे आहेत, उषा, पांघरुणं, माझं काय काय आहे, माझा देह आहे, माझी बायको, मुलं, घर, फर्निचर, माझा बँक बॅलन्स, माझी प्रतिष्ठा, माझे नातेवाईक वगैरे वगैरे वगैरे, हे सगळं माझं आहे. हे जे आहे हा अजून एक गैरसमज. हे माझं आहे असं वाटणं. माझं म्हणजे देहाचं. म्हणजे मी मुळात मी देह आहे हे मानणं हा एक गैरसमज. दुसरा जे काय माझं म्हणून मी समजते ते माझं आहे हे मानणं हा एक गैरसमज. आणि वासना, तिसरं काय झालं? अहंता झाली, ममता झाली. आणि वासना म्हणजे काय? तर कामना कशी असते? जे कधी माझं नव्हतं, माझं नाही आणि यापुढेही असणार नाही, म्हणजे नाहीसं होऊ शकतं, अगदी आपला देह सुद्धा, तर त्याच्याकडून सुखाची अपेक्षा करणं ही कामना किंवा वासना म्हणतात. अर्थात ही वासना जोपर्यंत आपल्यामध्ये आहे, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींकडनं ज्याला मी माझं म्हणते आहे त्या गोष्टींनी मला माझा बँक बॅलन्स फुगलेला असला की मला सुख मिळणार आहे, तो कमी झाला की दुःख मिळणार आहे. माझे नातेवाईक मला प्रेमाने बघायला लागले, प्रेमाने वागायला लागले की मला चांगले वाटणार आहेत. तर त्यांच्याकडनं सुख मिळवण्याची जोपर्यंत मी अपेक्षा करते, मनुष्य करतो, जोपर्यंत अशी वासना आहे तोपर्यंत वैराग्य कुठलं आणि अनासक्ती तरी कुठली. आणि त्यामुळे या गोष्टींना जास्त महत्त्व द्या असं भगवंत म्हणतात. मग आपल्याला जर आपलं अधःपतन रोखून धरायचं असेल, थांबवायचं असेल, श्रेष्ठ भूमिकेवर जायचं असेल तर निष्कामता हवी, वैराग्य हवं. आणि हे 2 प्रकारे असेल. एक म्हणजे जे माझं कधी नव्हतं, नाही आणि नसणार आहे त्यापासून सुखाची अपेक्षा ठेवायची नाही. आणि दुसरं म्हणजे जे शाश्वत आहे, म्हणजे नेहमी करता आहे, त्याच्यापासून मला सुखाची कामना करायची. आता शाश्वत काय आहे? फक्त भगवंत. तो एकमेव भगवंत आहे जो शाश्वत आहे. कदाचित मी नसेन, माझा देह नसेल, या गोष्टी नसतील, प्रलय होईल, काही होऊ शकेल, पण तो मात्र आहे. आणि त्यामुळे त्याच्यापासून सुखाची कामना करायची. बाकी मी माझं जे समजतोय आपण त्याच्यापासून सुखाची कामना करायची नाही. हेच वैराग्य. कारण वैराग्यात सुद्धा काय आहे? वैराग्य या शब्दात सुद्धा राग हा आहे, म्हणजे प्रेम आहेच. फक्त ते प्रेम कोणावर हवं? तर ते प्रेम शाश्वतावर करायला हवं. आणि याच वैराग्याच्या शास्त्राने हा वृक्ष छेदून टाकून वर परमेश्वराला चांगल्या प्रकारे शोधलं पाहिजे. आणि भगवंत म्हणतात, या आदिपुरुष नारायणाला मी शरण आहे अशा दृढ निश्चयाने त्या परमेश्वराचं मनन चिंतन केलं पाहिजे. कारण असे भक्तच मग परमपदाला पोचतात. आणि मग त्या परमपदाला पोचलेले या संसार चक्रात परत कधीही येत नाहीत. म्हणजे इथे हरिशरणता सुद्धा हवी आहे.
नुसतं वैराग्य नाही, तर वैराग्य 2 प्रकारे आहे, की माझ्या ममत्व असलेल्या गोष्टींना पासनं मी सुख मिळवणार नाही किंवा त्याच्यापासून मला सुख मिळणार नाही आहे, हे एक वैराग्य. आणि दुसरं म्हणजे जे शाश्वत आहे, म्हणजे जो भगवंत आहे त्याच्या चरणाशी शरणता, ती सुद्धा हवी. कारण त्याच्या कृपेशिवाय त्याच्यापर्यंत फक्त आपल्या फक्त प्रयत्नांनी पोचणं हे केवळ अशक्य आहे. मागे माया नदीचं उदाहरण दिलेलं होतं बघा 7व्या अध्यायाच्या वेळेला, की पोहून जाणं, माया नदी ही तरून जाणं, स्वतःच्या प्रयत्नांनी पोहून जाणं हे अत्यंत कष्टाचं काम आहे. कारण मध्ये भोवरे आहेत, काय काय आहे, निसरड्या वाटा आहेत, अनेक गोष्टी आहेत आणि त्यामुळे कुठे खडकात अडकतोय. ज्ञानेश्वरीमध्ये खूप सुंदर वर्णन केलेलं आहे, ते काही आता सांगत नाही. तर फक्त आपल्या प्रयत्नांनी पोहोचणं एवढंच लक्षात ठेवायचं, की फक्त आपले प्रयत्न काही उपयोगाचे नाही आहेत. विनोबा भावे तर म्हणतात आत्मदर्शन ही काही गमतीची गोष्ट नाहीये, म्हणजे सहज मजेत आत्मदर्शन काही होत नाही काही. त्यासाठी सतत प्रयत्नधारा सुरू हवी. परमार्थाच्या मार्गातली शर्थच मुळी ही आहे, की मी एक क्षणही निराशेला जागा देणार नाही, मी एक क्षणभरही स्वस्थ बसणार नाही. ज्ञानेश्वर महाराज हरिपाठात म्हणतात बघा, की रिकामा अर्धघडी राहू नको, लटिका व्यवहार सर्व हा संसार, वाया येर झार हरिविण. येर झार म्हणतात ते, वाया येर झार. हरीशिवाय फक्त मृत्यूलोक आणि स्वर्ग अशा येरझाऱ्याच होणार. जर हरी नसेल तर नुसत्या येरझाऱ्या. जन्म झाला, आयुष्य घालवलं, मृत्यू आला, परत केलं, परत जन्म झाला, चाललंय आपल्या स्वर्गलोक आणि मृत्यूलोकाच्या फेऱ्या, त्या व्यर्थ आहेत. जमिनीवरून होडी ढेकलून न्यायची असेल तर किती आपल्याला कष्ट पडतील. आपण बघतो ते मासे वगैरे भरलेले त्या होड्या ओढतात बघा समुद्रावरनं किनाऱ्यावर, ते अतिशय कष्टाचं काम असतं. पण होडीच्या खाली जर पाणी असेल तर सहज वल्वत्ती आपल्याला नेता येते. तसंच आपल्या जीवन नौकेच्या खाली जर भक्तीचं पाणी असेल तर ती नौका वल्वत आनंदाने आपल्याला नेता येते. भगवंत असंही म्हणतात, की या संसार वृक्षाचं संपूर्ण स्वरूप काय, त्याचा आधी मध्य आणि अंत कुठे आहे हे कळत नाही. शिवाय याचं वर्णन करावं असं त्याचं स्वरूप दिसत नाही, कारण हा वृक्ष सतत बदलत आहे. अश्वत्थ याचाच अर्थ श्व म्हणजे उद्या, दर क्षणी. उद्या सुद्धा याचं आजचं जे स्वरूप आहे ते दिसत नाही, दर क्षणी हा बदलतोय. आपण अनुभवतोच की हे सगळं. कसं अनुभवतो तर सगळं हे जग किती गतिमान आहे आपल्याला माहिती आहे. दर क्षणाला जुनी पानं जीर्ण होत आहेत, ती आपल्याला जीर्ण झालेली दिसली नाहीत तरी दर क्षणाक्षणाला ती जीर्ण होत जात आहेत. काही गळून पडत आहेत, की काही गळायला तयार आहेत, तर काही नवीन अंकुर फुटत आहेत, माणसं मरताना दिसत आहेत, नवीन बाळ जन्माला येत आहेत. आणि त्यामुळे ह्या जगाचं जे स्वरूप आहे हे सतत बदलत आहे. त्यामुळे या वृक्षाचं स्वरूप स्थिर नाही. हा संसार वृक्ष आहे आपल्याला माहिती आहे, तर हा संसार वृक्षाचं स्वरूप काही स्थिर नाही असं त्यांना सांगायचंय. संसार वृक्षाचं थोडक्यात वर्णन करायचं झालं तर हा वरमूळ असलेला, ज्याच्या फांद्या त्रिगुणांनी पोचल्या आहेत, विषय त्यांचे अंकुर आहेत, याची पानं म्हणजे वेद किंवा ज्ञान आहे, या फांद्या म्हणजे वेगवेगळ्या योनी आहेत, त्या वर खाली पसरलेल्या आहेत. वर देव आणि गंधर्व योनी आहेत, मध्ये मनुष्य योनी आहे आणि खाली काय आहेत तर पशुपक्षादी योनी आहेत. माणसाच्या कर्माच्या विपाकाची म्हणजे अहंता, ममता आणि वासना अशी मुळं खाली आणि वर पसरलेली आहेत. आणि हा वृक्ष काय आहे तर सतत बदलणार आहे. हे जीवनचक्र जे आहे आपलं, या वृक्षाच्या रूपकाने सांगितलेलं हे जीवनचक्र कशामुळे फिरत राहतं, हे सतत का बदलत आहे तर कर्मामुळे सतत फिरत राहतं. मग या प्रपंच वृक्षाच्या फांद्यावरून वर खाली सारखं आपल्याला भटकतच राहावं लागतं. पण असं आपण किती भटकणार. म्हणून यावर एकच उपाय आहे, आणि तो म्हणजे ज्या आदी पुरुषापासून या संसार वृक्षाचा प्रारंभ झाला त्याला गाठणं. ते कसं करायचं, त्या आदितत्वापर्यंत कोण बरं जाऊन पोचतं. भगवंतांनी स्वतःच सांगितलेलं आहे, की ज्यांनी आसक्ती हा दोष जिंकलाय, आसक्ती कशातही आसक्त नसतात, ज्यांचा मान मोह म्हणजे मला मान द्या, ज्यांचा मोह आहे ते सगळं सुटलेलं आहे, म्हणजे अध्यात्म ज्ञानात म्हणजे साधनेत जे स्थिर झालेले आहेत, निष्काम झालेले आहेत. आणि सुख दुःख आपल्याला माहिती आहे अनेक द्वंद्व आहेत, आपण ती सगळी द्वंद्व सुख आणि दुःख या दोनमध्ये आणून ठेवतो. अंधार आहे, उजेड आहे, उंच आहे, खाली आहे, सतत द्वंद्वांचा सामना आपला होत असतो. तर ही जे सुख दुःख वगैरे द्वंद्व आहेत त्यापासून ते मुक्त झालेले आहेत, तेच या परम अशा स्थानाला जाऊन पोचतात.
कारण ज्ञान झालेल्या विरागी भक्तालाच हा वृक्ष छेदून वर जाता येतं. हे भगवंताचं स्थान कसं आहे, तर भगवंताचं स्थान कसं आहे याचं वर्णन भगवंत करतायत. म्हणजे आता वृक्षाचं वर्णन करून झालं, आता त्याचं स्थान, भगवंताचं जे स्थान आहे पलीकडे जाऊन पोचायचं आहे, तसं ते परमस्थान आहे. आणि ते कसं आहे, तर या स्थानाला चंद्र, सूर्य किंवा अग्नी सुद्धा प्रकाशित करू शकत नाहीत. आता वास्तविक सूर्य कशाला प्रकाशित करू शकणार नाही किंवा अग्नी कशाला तरी प्रकाशित करू शकणार नाही, हे शक्य आहे का? आपल्याला शक्य वाटत नाही. मी, माझं आणि वासना यातून जो सुटतो, मान, मोह या देहबुद्धीतून येणाऱ्या वासना ज्याच्या गळून पडतात, जो आत्मज्ञानात स्थिर होतो आणि निर्द्वंद्व होतो, तो या भगवंताच्या या अव्यय अशा परमपदाला जाऊन पोचतो. चंद्र, सूर्य, अग्नी हे स्थूल वस्तूला प्रकाशित करू शकतात, पण परमात्मा अशी इंद्रियगोचर वस्तू नाहीये. हे आपल्याला माहिती आहे की परमात्मा नाही तर आपल्याला डोळ्यांनी दिसला असता की, पण परमात्मा ह्या अशी इंद्रियगोचर वस्तू नसल्यामुळे त्या प्रकाशाचा उपयोग परमात्मा शोधण्यासाठी होत नाही. म्हणजे चंद्राचा, सूर्याचा किंवा अग्नीचा प्रकाश आपल्याला काही उपयोगाचा नाही. त्यासाठी आत्मानुभूतीच हवी, आणि आत्मानुभूती घेणं म्हणजे अहंकाराच्या पलीकडे पोचणं. हे झालं संसार वृक्षाचं वर्णन आहे, आणि ईश्वराच्या परमस्थानाचं सुद्धा वर्णन हे असं केलेलं आहे. आता जीवात्म्याच्या स्वरूपाचं वर्णन भगवंत करतायत, आणि भगवंत म्हणतात, माझा सनातन अंश असलेला जीव प्रकृतीतून मन आणि 5 ज्ञानेंद्रियांना आपल्याकडे ओढून घेतो. काय म्हणतात भगवंत, की माझा सनातन अंश आहे, हा जो जीव आहे, म्हणजे आपण जे आहोत सगळे भूतमात्र, आपल्यामध्ये जो जीव आहे, तो जीव कसा आहे, तर तो परमेश्वराचा सनातन अंत आहे, पहिल्यापासून आहेच. आपण शरीर जरी गेलेली असली तरी आपण कधी नव्हतो असं नाहीच आहे. आणि म्हणून हा सनातन आहे जीव. आणि तो काय करतो, तर प्रकृतीतून म्हणजे या सृष्टीतून मन आणि 5 ज्ञानेंद्रियांना आपल्याकडे ओढून घेतो. म्हणजे बाहेर न घेतो का? नाही. यालाच लिंग शरीर म्हणतात. म्हणजे ईश्वराचा अंश असणारा हा जीव मनासहित 6 सूक्ष्म इंद्रिय घेऊनच शरीरातून बाहेर पडतो. आणि स्थूल शरीर प्राप्त होताना, म्हणजे स्थूल शरीरात आता नवीन शरीर घ्यायचं आहे, तर ते घेताना मनासह 6 इंद्रिय घेऊनच या शरीरात शिरतो. म्हणजे ही जी इंद्रिय आहेत आणि मन आहे आणि तो जीवात्मा आहे, हे जुनेच आहेत, हे सनातनच जुनेच आहेत, आणि ते नवीन नवीन शरीर धारण करतात. भगवंतांनीच यासाठी आपल्याला अतिशय छान असा म्हणजे सुगंध आणि वारा याचा दृष्टांत दिलेला आहे. फुलातला सुगंध जसा वाहून नेतो, म्हणजे वारा जसा वाहून नेतो, तसंच हे घडतं. मनाचे अतिसूक्ष्म परमाणू, इंद्रिय द्रव्यांचे अतिसूक्ष्म परमाणू आणि सर्वांचा मिळून झालेला एक सूक्ष्म अणू म्हणजे मी, या सगळ्यांचा म्हणजे मन आणि जी इंद्रिय ही 6 आहेत, 5 ज्ञानेंद्रिय आहेत आपली, आणि एक मन, असे 6 जे आहेत त्यांचे अतिशय सूक्ष्म परमाणू, हे सगळे मिळून एक सूक्ष्म अणू होतो, आणि तो म्हणजे मी असतो. या मी मध्ये अनेक जन्माचे संस्कार साठवलेले असतात. आपलं जे जागृत मन असतं की नाही, ते आपल्या आयुष्यात येणारे अनेक अनुभव संस्कार रूपाने अंतर्मनात म्हणजे सुप्त मनात साठवून ठेवतं. आपल्या शरीरातला ईश्वर म्हणजे जीवात्मा, यालाच आपण मी म्हणून ओळखतो. म्हणून आयुष्यभर जे संस्कार आपण केलेले असतात किंवा झालेले असतात ते वाया जात नाहीयेत. शरीरात येताना आणि शरीर सोडतानाही हा मी मन आणि इंद्रियांना घेऊनच शरीर सोडतो, आणि मन आणि इंद्रियांना घेऊनच दुसऱ्या शरीरात शिरतो. अर्थात हे लक्षात घ्यायचं की आपण हे जे जीवन जगलो त्याची स्मृती मात्र साठवलेली नसते बरं का. म्हणजे आपल्याला वाटेल की प्रसंगाच्या प्रसंग साठवले, माणसं साठवली, असं नाही. कारण स्मृती म्हणजे आठवण ती घटनांची, माणसांची असते. पण ह्या घटनांमुळे आपल्या मनावर जे संस्कार झालेले असतात की नाही, चरा उठलेला असतो, काहीतरी झालेलं असतं, म्हणजे एक प्रकारे या घटनांचं सारच काढलं जातं आणि संस्कार रूपाने तो नोंदवला जातो. एखाद्या सीडीवर बघा संपूर्ण सिनेमा राईट केला जातो, लिहिला जातो, नोंदवला जातो, किंवा 2-4 सिनेमे सुद्धा एका सीडीवर जाऊन बसतात, आपल्याला माहिती आहे. तशा तऱ्हेने हे नोंदवलं जातं. आपली सीडी आहे आपल्या जीवात्मा म्हणजे. तसे हे संस्कार असे रेकॉर्ड केले जातात, नोंदवले जातात, आणि हा भाव स्थिर झाला की हा भाव वाढत प्रत्येक
आयुष्यात म्हणजे प्रत्येक जे शरीर मिळेल त्या वेळेला आपण जसं जसं वागत जाऊ त्याप्रमाणे मग आपले भाव जे त्याच्यात नोंदले जातात आणि हा भाव स्थिर झाला की त्याचा आपला स्वभाव बनतो आणि हा स्वभाव मग आयुष्यातले निर्णय घेतो. म्हणजे हा स्वभाव घेऊनच मनुष्य जन्माला येतो. बघा, एक अगदी लहान मुलांचं सुद्धा असतं. एखादं मूल अगदी शांत असतं, एखादं मूल खूप चिडकं आणि कांगावखोर असतं. असे आपण बघतो की लहानपणीच त्यांना काही अनुभव आलेला नाहीये तरी ते स्वभाव घेऊन आलेले आहेत मागच्या जन्मातला. आणि मग हा जो जीव आहे, हा जो नवीन आहे, तो निर्णय घेतो, नवीन नवीन अनुभव गोळा करतो आणि अशा सर्व घटक द्रव्यांचा मिळून हा मी तयार होतो. म्हणजे पुटच्या पुट संस्काराची त्याच्यावर चढायला लागतात आणि असा हा मी म्हणजे जीवात्मा स्थूल शरीरात शिरतो आणि नाक, डोळे, कान, त्वचा, जीभ आणि मन यांच्या मार्फत वेगवेगळ्या विषयांचा उपभोग घेतो. म्हणजे हा एकदा शरीरात आला की हे जे सगळी ज्ञानेंद्रिय आहेत, आपली डोळे आहेत, कान आहे, त्वचा आहे, जीभ आहे, त्याचा अनुभव घेतो, त्याचा उपभोग घेतो, सुखाचा दुःखाचा अनुभव घेतो आणि नवे नवे अनुभव तो त्यात साठवून ठेवतो. हा जीवात्मा जन्माला येतो त्यावेळी मोहाने सगळ्या इंद्रियांद्वारा विषयाचा उपभोग घ्यायला लागतो. सुरुवातीला त्याची इंद्रियांवर सत्ता चालते खरी, पण पुढे विषयांची चटक लागली ना एकदा, म्हणजे सुरुवातीला बघा काही आवडीनिवडी नसतात, जे घालू ते तोंड उघडतं, भूक लागली की लहान मूल आपलं गिळून मोकळं होतं. पण विषयाची चटक लागली, इंद्रिय इतकी सोकावतात की ती ह्या जीवात्म्यावरच सत्ता चालवून त्याला चटक लावून सोडतात. हे असं आपल्या बाबतीत घडतं. झाडाचं बी अगदी लहानसं असतं, त्याच्यात संपूर्ण वृक्ष सूक्ष्म रूपाने साठवलेला असतो. तसंच गर्भबीजही अगदी इवलंसं असतं आणि पुढे ते वाढतं. काही आठवड्यात हळूहळू त्याला हातपाय फुटतात, पुढे संपूर्ण देह बनतो आणि प्रत्येक जन्मात नव्या नव्या अनुभवांची भर पडत जाते. ती शिदोरी घेऊन जीवात्म्याला पुढचा जन्म मिळतो. अशा तऱ्हेने जीवात्मा उत्क्रांत होत जातो. पण भगवंत म्हणतात, पुनर्जन्माचा हा सिद्धांत ज्यांना ज्ञान झालं आहे ना त्याच लोकांना तो लक्षात येतो, तेच या जीवात्म्याला ओळखतात. योगी ध्यानावस्थेत या मीला शोधतात आणि ते या जीवात्म्याला ओळखतात. पण ज्यांची बुद्धी सुसंस्कृत झालेली नसते, जे अजून रजतम गुणातच राहिलेले आहेत, म्हणजे या मायेतच अडकून त्यातच गुरफटले गेले आहेत, त्यांना हे समजूच शकत नाही. त्यांना आत्मा म्हणजे काय हे समजत नाही, तर ते स्थल आणि काल या मर्यादेतच वावरत राहतात आणि त्यांना आत्माच कळत नसल्यामुळे पुढे परमात्मा कळणं तरी कसं शक्य आहे, नाही का? आतापर्यंत आपल्याला, आता इतकं आपण बोललोय, पण आतापर्यंत आपल्याला आत्मा म्हणजे काय आणि जीवाला जीव हा परमात्म्याचाच अंश आहे हे कळलंय. तो देहात कसा येतो, देहातून कसा बाहेर जातो हे आपल्याला आपण पाहिलं आणि देहात असताना कोणत्या कोणत्या इंद्रियांचा आश्रयाने विषय तो भोगतो हेही कळलं. आता भगवंत परमात्म्याचं स्वरूप स्पष्ट करतायत. 12व्या श्लोकापासून 15व्या श्लोकापर्यंत भगवंत स्वतःच्या स्वरूपाचं वर्णन करतात. आता हे अनेक वेळा करून झालंय तरी सुद्धा बघण्यासारखं आहे. भगवंत म्हणतात, सगळ्या जगाला प्रकाशित करणाऱ्या सूर्यात जे तेज आहे, जे तेज चंद्रात आहे आणि जे तेज अग्नीत आहे, ते माझंच तेज आहे. ते माझंच आहे, माझ्याकडनंच आलेलं आहे. आपल्याला हे माहित आहे की सूर्यातलं तेज हे त्याच्यावरच्या अणूच्या स्फोटाने म्हणजे स्फोटाच्या शृंखलाने निर्माण झालंय. सायन्स काय सांगतं की त्याच्यावर सतत स्फोट होत आहेत. हे खरं आहे, यात काही खोटं नाही आहे. चंद्राचं तेज तर सूर्यापासूनच आहे हेही माहिती आहे आणि अग्नीतलं तेज कुठल्या तरी इंधनाच्या ज्वलनामुळे आहे हेही माहिती आहे. आता तिथे परमात्म्याचा काय संबंध असं आपल्याला वाटू शकतं, पण अवकाश म्हणजे हे जे संपूर्ण म्हणजे हे सोडून सगळं जे विश्व आहे जे पूर्णपणे रिकामं असतं, त्यात काहीच नसतं, तर त्यातून काहीच निर्माण होऊ शकलं नसतं आणि म्हणून सूर्याचं तेज हे दिव्य चैतन्य शक्तीतूनच निर्माण झालेलं आहे. तसंच सूर्याचंच तेज चंद्र परावर्तित करतो. आपल्याला माहिती आहे की सूर्याचं तेज हे तर सायन्सही सांगतं की सूर्याचं तेज चंद्र परावर्तित करतो. चंद्र परप्रकाशित आहे आपण म्हणतोच, पण ते मग आरशासारखं परिवर्तन आहे का? आरशावर जर सूर्याचं किरण पडले तर ते परावर्तित होतात तेव्हा ते शीतल नसतात बघा, ते आपल्या डोळ्याला त्रास देतात. ते सूर्यासारखेच प्रखर असतात, त्यांनीही आपले डोळे दिपतात. पण चंद्राचे किरण कसे असतात, सुंदर असतात, शीतल आणि नव्या गुणधर्मांनी युक्त असतात. तर असे जे चंद्राचे किरण आहेत ते आपोआपच सूर्याच्या फक्त किरणांच्या परिवर्तनाने झाले असतील हे मानणं बरोबर आहे का? नाही आहे. आणि म्हणून अग्नीची सुद्धा एक चैतन्य ऊर्जा असते स्वतःची. सूर्य ऊर्जेत नुसता प्रकाश नसतो हे आपल्याला माहिती आहे.
सूर्याच्या किरणातल्या प्रत्येक किरणाचा वेगवेगळा गुणधर्म आहे. तसंच सोमकिरण म्हणजे चंद्राच्या किरणाचंही आहे. आणि अग्नीसुद्धा समजा चंदन आहे, खैर आहे, बोरी आहे, या वेगवेगळ्या इंधनाने पाणी तापवलं तर आयुर्वेद काय म्हणतं, तर ते वेगवेगळ्या गुणधर्मांनी युक्त होतं. फक्त परमात्म्याच्या ऊर्जेचं सूर्य ऊर्जेत, सोम ऊर्जेत आणि अग्नी ऊर्जेत रूपांतर होतं. आणि ते झाल्यावर आपल्याला कळतं. म्हणजे कसं, आपल्याला वीज आपल्या घरात आलेली इलेक्ट्रिसिटी जी आहे ती आपल्याला डोळ्याने दिसते का? ती वायरमधनं येते, डोळ्याने दिसत नाही. घरातली वीज आपल्याला कुठे दिसते? दिव्यात दिसते, पंख्यात दिसते, गिझरमध्ये, फ्रीजमध्ये. ती तिथे फिरली की ती वेगवेगळी दिसते आणि भासते पण मूळ ती वीजच असते. तसंच हे आहे. ही सूर्याची ऊर्जा पुढे पृथ्वीत शिरते. भगवंत सांगतायत आपल्याला की कसं कसं तो सगळ्या जगाला व्यापून आहे, म्हणजे काय काय करतोय परमात्मा. तर ही सूर्याची ऊर्जा आहे ती पुढे पृथ्वीत शिरते, प्राणीमात्रांचं जीवन धारण करते. कसं काय, तर जलचक्र आहे, वायुचक्र आहे, हे जे पाऊस जो पडतो, पर्जन्य आहे, पशु पक्षी कीटक धान्य सगळं पृथ्वीवर निर्माण होतं ते फक्त ही सूर्याची जी ऊर्जा आहे ती पृथ्वीत शिरते म्हणून परमात्माच पृथ्वीत शिरून प्राणीमात्रांना धारण करतो असं भगवंतांचं म्हणणं आहे. आणि त्यांचं पोषण तो करतो असं भगवंत म्हणतात. तसंच चंद्राच्या किरणांनी वनस्पतीचं पोषण होतं. चंद्रकिरणांची पुटं देऊन काही औषधी निर्माण होतात हे आपल्याला माहिती आहे की नाही. हे झालं विश्वातलं. तसंच आपल्या शरीरात सुद्धा क्षुधा हे अग्नीचंच रूप आहे. त्यालाच जठराग्नी आपण म्हणतो. बघा, जठराग्नी भडकलाय माझ्या पोटात कावळे ओरडतायत वगैरे असं आपण म्हणतो की नाही, जठराग्नी म्हणतो आपण. हा जो जठराग्नी आहे हा 4 प्रकारचं अन्न पचवतो असं भगवंत सांगतात. आता हे 4 प्रकार कुठले कुठले आहेत, तर एक म्हणजे भक्ष्य, म्हणजे जे चावून खायचं जे अन्न असतं, जसं भाकरी आहे, पोळी आहे, हे आपण चावून चावून खातो, ते अन्न आपण तो पचवतो, भक्ष्य पचवतो. दुसरं म्हणजे चोष्य, म्हणजे चोखून खायचं असं जे अन्न असतं. उदाहरण द्यायचं झालं तर आंबा आहे, ऊस आहे, असं चोखून चोखून आपण खातो. तिसरं म्हणजे लेह्य, म्हणजे चाटून खायचं अन्न. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर चटणी, लोणचं, मोरंबा, आईस्क्रीम सुद्धा जिभेने चाटून खातो. ह्या ज्या चाटून खायचं म्हणजे लेह्य अशा प्रकारचं अन्न. आणि चौथं म्हणजे पेय, म्हणजे पिण्याचं, जसं दूध, ताक, पाणी वगैरे आपण पितो. ही 4ही प्रकारची अन्न हा आपल्या शरीरातला जठराग्नी पचवतो. अशा तऱ्हेने आपल्या वैयक्तिक जीवनात आणि विश्वात भरून राहिलेली ही विश्वशक्ती ही परमात्म्यापासूनच निर्माण झाली आहे आणि होते आहे. आणि याही पुढे जाऊन हे सगळं शास्त्र निर्माण करणारे जे शास्त्रज्ञ आहेत, म्हणजे आता हे नुसती शक्ती आपल्याला दिसली आहेत, तर ही शक्ती अजून कुठे कुठे कार्य करते, तर आपल्याला हे जे शास्त्र निर्माण करणारे किंवा हे जे बुद्धिमान लोक आहेत, शास्त्रज्ञ आहेत, वेदांती आहेत, तत्वज्ञानी आहेत, त्यांच्यात असलेली संशोधक बुद्धी हे सुद्धा परमात्म्याच्या चेतनेचं किंवा ऊर्जेचं रूपांतर आहे. म्हणून एक वेदांताचा कर्ता, दुसरं म्हणजे ते वेद म्हणजे ज्ञान आणि जाणून घेणारा, आणि ह्या वेदांनी जे काही जाणून घ्यायचं आहे तोही परमात्माच आहे. म्हणजे ही तिन्ही रूपं, ही जी तीन रूपं सांगितली ती एका परमात्म्याचीच आहेत. हे समजलं नसेल तर एक अगदी छोटंसं उदाहरण, एक नृत्य करणारा किंवा चित्रकार वगैरे असतो बघा, कला सादर करताना ती त्याची कला, तो कलावंत, आणि त्या कलेचा रसास्वाद घेणारी अशी एकच व्यक्ती असते. म्हणजे स्वतः त्या कलेत रमून जातो, ती व्यक्ती रमते. तसाच तो परमात्मा ह्या 3ही रूपात नटला आहे. म्हणून भगवंत काय म्हणतायत, भगवंत म्हणतात सगळ्या प्राण्यांच्या बुद्धीत मीच चैतन्य रूपाने राहतो. आणि प्राणीमात्रांना जी पूर्वीची स्मृती आणि नवीन ज्ञानाची प्राप्ती होते की नाही, म्हणजे पूर्वीचं आठवणं जे आहे ही सुद्धा शक्तीच आहे. पूर्वीचं आपल्याला आठवणं आणि त्याचप्रमाणे नवीन ज्ञान ग्रहण करणं. आपल्याला काय नुसतं डोळ्यांनी बघून किंवा ऐकून समजत नाही, ते समजून पूर्ण आत मुरणं, जे नवीन ज्ञानाची भर होते की नाही, त्या ज्ञानाचा आपण उपयोग करू शकतो. ते जे होतं ते माझ्या प्रभावामुळे होतं. एवढंच नाही तर परमात्म्याच्या प्रभावाने जीवात्म्याला ब्रह्मस्थिती म्हणजे मोक्ष मिळतो. अशा तऱ्हेने सृष्टीतल्या सगळ्या चेतन अचेतन वस्तूंचा उगम, बुद्धीचा प्रेरक आणि ज्ञानाचा झरासुद्धा परमात्माच आहे. हे आहे परमात्म्याचं विश्वातलं आणि आपल्या आयुष्यातलं स्थान. या अध्यायाला
पुरुषोत्तम योग असं म्हटलं आहे. आता इथे पुरुषोत्तम कुठे आला? आत्तापर्यंत तर त्याचं काही वर्णन झालेलं नाही आहे. आत्तापर्यंत जे जे वर्णन झालं आहे ते संसार वृक्षाचं वर्णन झालेलं आहे, जीवात्म्याचं वर्णन झालेलं आहे, म्हणजे आपलं वर्णन झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर जे परमपद आहे ते कसं आहे त्याचं वर्णन झालं आहे. आणि परमात्मा आपल्या आयुष्यात, आपल्या विश्वात आणि आपल्या आयुष्यात कुठल्या कुठल्या शक्तिरूपाने आहे ते सांगून झालेलं आहे. आता हा पुरुषोत्तम कोण? भगवंत सांगतायत की जगात किती पुरुष आहेत याचा उलगाडा आता भगवंत करतायत. भगवंत 16व्या श्लोकापासून 18व्या श्लोकापर्यंत भगवंत म्हणतात या जगात खरे 2च पुरुष आहेत. कोणते? तर एक आहे क्षरपुरुष आणि दुसरा आहे तो अक्षरपुरुष. सगळी भूत म्हणजे भूतमात्र किंवा सगळी सृष्टी हा क्षरपुरुष आहे आणि कूटस्थ म्हणजे या भूतात राहणारा जो अक्षरपुरुष आहे. पण अजून एक उत्तम पुरुष आहे. काय काय सांगितलं? एक क्षर सांगितलं आणि एक अक्षर पुरुष सांगितला. या भूतात सगळ्यात राहणारा जो आहे तो अक्षर पुरुष आहे. आणि उत्तम पुरुष हा अजून एक तिसरा आहे जो या दोन्ही पुरुषाहून भिन्न आहे, वेगळा आहे. त्यालाच परमात्मा म्हणतात. तोच अव्यय म्हणजे विकार न पावणारा ईश्वर त्रैलोक्यात पूर्ण भरलेला आहे आणि तोच या त्रैलोक्याचं पोषणही करतो. हा परमात्मा क्षरपुरुषाच्या पलीकडचा तर आहेच, म्हणजे क्षरपुरुषामध्ये नाहीच, काही प्रश्नच नाही, कारण क्षर हा नाशिवंतच आहे आणि अक्षरपुरुषापेक्षा उत्तम पुरुष असल्यामुळे याला व्यवहारात आणि वेदांतात सुद्धा पुरुषोत्तम म्हणून ओळखलं जातं. म्हणजे हा जो पुरुष आहे तिसरा तो उत्तम पुरुष आहे म्हणून त्याला पुरुषोत्तम म्हटलं जातं. इथे क्षर म्हणजे सगळं जे काही नाशिवंत आहे ते, म्हणजे फक्त पंचमहाभूतच नाहीत तर सगळी अष्टधा प्रकृती म्हणजे पंचमहाभूत आणि मन, बुद्धी, अहंकार अशी अष्टधा प्रकृती. हिलाच आपण पाहिलं की 13व्या अध्यायात क्षेत्र म्हटलं आहे आणि हिच्यासाठी ह्याच अध्यायात अश्वत्थ वृक्षाचं रूपक पण वापरलंय, हे आपण पाहिलंय. विनोबा म्हणतात प्रकृती क्षर आहे यात मोठा अर्थ आहे. आता क्षर नाशिवंत म्हटलं की लगेच तुच्छ भाव येतो आपल्या मनात, तर तसं मानू नका. विनोबा काय म्हणतात की हा क्षर यात मोठा अर्थ आहे. सृष्टीचं ते दूषण नाही आहे तर भूषण आहे. त्यामुळे सृष्टीत नित्य नवीनता आहे. कालची फुलं आज चालणार नाहीत. आज पूजा करायची, कालची फुलं सगळी झाली, निर्माल्य झाली. रोज नवीन फुलं सेवेला आहेत. नाशिवंतामुळे सौंदर्य आहे. चंद्राची कला आज आहे ती उद्या नाही आहे. चंद्राचं रोजचं लावण्य जे आहे ते निरनिराळं आहे. ही रूपगंगा सृष्टी जर वाहत नसेल तर तिचं काय होईल? अगदी डबकं होईल. ते वाहते आहे. नवीन नवीन जन्म येत आहेत, नवीन नवीन वृक्ष निर्माण होत आहेत, नवीन नवीन फुलं उमलत आहेत, कळ्या उमलत आहेत, जुने गळून पडत आहेत. असा हा जो प्रवाह चाललेला आहे आणि त्यामुळे सौंदर्य आलेलं आहे असं विनोबांचं म्हणणं आहे. पण आत्मा जेव्हा जीवात्मा होतो म्हणजे एवढंच फक्त क्षर नाही आहे तर जीवात्मा होतो म्हणजे पंचभूत, मन, बुद्धी आणि इंद्रियासकट चैतन्य, तेव्हा हा एक पुरुष क्षर होतो. म्हणजे हा जो पुरुष आहे, जो अक्षर आहे तो पुरुष क्षर होतो. म्हणजे वास्तविक क्षर म्हणजे नाशिवंत आणि पुरुष म्हणजे आत्मा जो अविनाशी असतो. आपल्याला माहिती आहे, पहिल्यापासून आपण म्हणतोय पुरुष आणि प्रकृती. तर हा जो पुरुष आहे, आत्मा आहे, तो अविनाशी आहे. मग असं असून एक क्षरपुरुष हे काय प्रकरण आहे असं वाटेल. तर क्षरपुरुष म्हणजे क्षेत्रज्ञ. चैतन्य किंवा आत्मा हा खरं तर अविनाशी असूनही जड अशा प्रकृती वाचून प्रकट होऊ शकत नाही. हे आपल्याला माहिती आहे. वीज कशी आपल्याला डोळ्याने दिसू शकते का? ती प्रकट कशी होते? कुठल्या तरी उपकरणातनं ती प्रकट होते. तसंच जड प्रकृती वाचून हा आत्मा प्रकट होऊ शकत नाही आणि ह्या जडाशी संबंध आल्यामुळे तो क्षर आहे असं आपल्याला वाटायला लागतं. म्हणजे उपकरण बंद पडलं, विजेचं कुठलंही उपकरण बंद पडलं की आपल्याला असं वाटतं की तेच खराब झालं, पण उपकरण खराब झालेलं असतं, वीज कधीही खराब होत नाही. हा क्षर म्हणजे नाशवंत असल्याचा त्याच्यावर आरोप होतो. फ्यूज उडल्यावर घरातली विजेची उपकरणं कशी बंद पडतात की नाही, तसं आत्मा जीवात्मा झाल्याबरोबर तो पुरुष म्हणजे अक्षर असूनही क्षर ठरतो आणि त्याच्यावर उगीचच आपला आळ येतो. म्हणजे कसला आळ येतो? तर तो क्षर असल्याचा आळ येतो, तो अक्षर असूनही. हेच ते त्रिगुणांनी आत्म्याला शरीराला बांधणं. म्हणजे आत्मा शरीराला कसा बांधला जातो हे आपण 14व्या अध्यायात पाहिलेलं आहे. आणि तो कसा बांधला जातो? तर त्रिगुणांनी बांधला जातो. हेच ते बंधन आहे. आता अक्षर पुरुष म्हणजे कोणते पाहूया. आता क्षरपुरुष पाहिला तर आपल्या म्हणजे क्षर आपण पाहिला की सगळी सृष्टी तर आहेच, पण चेतन आत्मा सुद्धा या जीवात्मा होतो त्यावेळेला तो सुद्धा क्षरपुरुषच म्हटलेला आहे.
मग अक्षर पुरुष कोण आहे? तर अक्षर पुरुष समजून घेताना परब्रह्म किंवा परमात्मा हा कसा आहे तर चैतन्याचा अनंत विस्तार आहे. मूळ परमात्मा किंवा परब्रह्म जे आहे तो अनंत विस्तार आहे हा नुसता. त्या अनंत विस्तारात एक केंद्र निर्माण होतं किंवा केंद्र निर्माण झालं म्हणजे समुद्रात जसा भोवरा निर्माण होतो ना तसं. ते का होतं किंवा का झालं तर परब्रह्मात एकोहम बहुस्याम म्हणजे मी एकटा आहे आणि मी विविधतेने नटावं असं स्फुरण झालं. हे आपण अनेक वेळा बोललोय पण तरीसुद्धा या गोष्टीत सांगायची वेळ आली की परत एकदा आपल्याला ते रिपीट करावं लागतं. तर मी एकटा आहे आणि मी विविधतेने नटावं असं स्फुरण झालं. हे जे स्फुरण आहे भोवरा कसा असतो ते शक्तिशाली असतो पण तो प्रवाहातून कुठेतरी बाजूला जातो का तर नाही. तो बाजूला न होता फक्त वेगळा दिसतो आणि समुद्राच्या तुलनेत अगदी लहानसा दिसतो. परब्रह्माचं तसंच आहे. हे ज्ञानस्फुरण म्हणजे मायेचा स्वीकार आहे. ही मायाच परब्रह्माची ज्ञानशक्ती आहे. म्हणजे ह्या चैतन्याला जी अहम म्हणजे मीपणाची जाणीव झाली. एकोहम म्हटलंय म्हणजे अहम, एक हा अहम असं येते म्हणजे मीपणाची जाणीव झाली ते ज्ञान आहे. मी कोण आहे हे माहिती आहे. तर विविधतेने नटावं ही कामना हे अज्ञानाचं रूप आहे. आणि हे दोन्ही एकत्र झालं पण हे फक्त स्फुरण आहे. अजून विश्वनिर्मिती मात्र झालेली नाही आहे अशी ही स्थिती आहे, मधली स्थिती आहे. म्हणजे नुसतं स्फुरण झालंय, स्फुरण होऊन थांबलंय. ही जी स्थिती म्हणजे भोवरेपणाची किंवा केंद्र म्हणून वेगळं संकुचित तर दिसतं पण विश्वनिर्मितीचा प्रसार मात्र झालेला नाही आहे. फक्त बीजरूपच आहे. हे अजून बीजच आहे. ह्यालाच अक्षर पुरुष असं म्हणतात. म्हणजे हे जे बीज आहे सगळं सुप्त आहे त्याच्यामध्ये असं. एका अर्थी चैतन्याची ही निद्रा आहे. अजूनही वृक्ष बीजात सुप्त आहे. म्हणजे ह्या अक्षर तत्वातच प्रकृती पुरुष हे द्वंद्व निर्माण होतं. हा जो अक्षर पुरुष आहे हा मिटलेला आहे, बंद आहे. एखादी बी असते, एखादी बी फोडल्यानंतर बारीक बारीक पानं दिसतात बघा कधी कधी दिसतात, कधी कधी काहीच दिसत नाही. पण ती बी पेरल्यावर मात्र त्या बी मधनच संपूर्ण वृक्ष बाहेर येतो. म्हणजे त्याचा संपूर्ण DNA आत त्या बी मध्ये असतो. तसं या अक्षर तत्वातच प्रकृती आणि पुरुष हे द्वंद्व निर्माण होतं. अक्षर पुरुष मात्र अव्यक्तच असतो. या अक्षर पुरुषाला कूटस्थ म्हणतात. म्हणजे कुटात राहणारा तो कूटस्थ. सगळ्या भूतात राहणारा असा हा अक्षर पुरुष आहे. हा झाला अक्षर पुरुष. म्हणजे क्षर पुरुष सांगितला, अक्षर पुरुष सांगितला. आणि मग हा पुरुषोत्तम कोण आहे तर परमात्मा हाच उत्तम पुरुष. आणि हा उत्तम आहे म्हणजे क्षर आणि अक्षर पुरुषाहून श्रेष्ठ उत्तम आहे म्हणून पुरुषोत्तम. यालाच अव्यय ईश्वर हेही नाव आहे. आणि हाच त्रैलोक्यात भरून राहिलेला आहे. म्हणजे आता मगाशी मी जे सांगितलं की परब्रह्म परमात्मा म्हणजे चैतन्यांचा अनंत विस्तार. हा जो अनंत विस्तार आहे ते परब्रह्म आहे किंवा तो परमात्मा आहे किंवा तोच पुरुषोत्तम आहे. ज्ञानेश्वर महाराज हरिपाठात म्हणतात बघा, भरला घनदाट हरी दिसे. सगळीकडे भरलेला घनदाट हरी दिसतो कधी ज्ञान झाल्यावर. तो हा परमात्मा. मग ज्ञान झाल्यावर काय होतं तर ज्ञानी मनुष्य परमात्म्याला म्हणजेच या उत्तम पुरुषाला जाणतो. आणि त्यामुळे म्हणजे त्याला जाणल्यामुळे तो सगळीकडे भरलेला आहे, सगळी त्याचीच सत्ता आहे किंवा त्याच्याशिवाय या जगात काहीच नाही हे कळल्यावर जे होईल तेच या ज्ञानी भक्ताचं होतं. म्हणजे तो सर्व भावाने त्या परमात्म्याला भजतो. म्हणजे ज्ञानोत्तर भक्तीच इथे भगवंत सांगतायत. 20व्या म्हणजे शेवटच्या श्लोकात भगवंतांनी इति शास्त्रम असे उद्गार काढलेत. म्हणजे जे गीताशास्त्र अर्जुनाला सांगायचं होतं ते सांगून आता पूर्ण झालेलं आहे. प्रत्येक व्यक्तीत असणारं चैतन्य, विश्वातल्या प्रत्येक वस्तुमात्रात असणारं चैतन्य, या विश्वाला कारण असणारं, त्याच्या मागे असणारं किंवा ज्या अधिष्ठानावर हे विश्व उभं आहे ते अधिष्ठान हे एकच आहे. हे सगळं एकच, एकरूप, एकात्मच आहे याची अनुभूती त्याला येते. आणि अशी अनुभूती येणं हेच शास्त्र आहे. तेच इथे आता संपलं आहे. भगवंत म्हणतात हे जे ज्ञान आहे ते अत्यंत रहस्यमय आहे आणि त्याच्या चिंतनाने मनुष्य ज्ञानवान आणि कृतार्थ होतो. याचा अर्थ असा की कर्मयोगाचं आचरण करून मनुष्याला स्वतःचा अभ्युदय प्राप्त करून घेता येतो, स्वतःची उन्नती करून घेता येते. आणि त्याच वेळी तो निश्रेयसही प्राप्त करून घेतो. म्हणजे इथे जगत असताना आपलं आयुष्य कसं तरीच आला दिवस ढकलला कसंही असायला नको. तसंच भोगात रमून जाऊन दुःखच पदरात पडायला नको.
अगदी भोगसमृद्ध जीवन जरी जगत असलो ना आपण, जरी भोगसमृद्ध जीवन म्हणजे अगदी भोगाची पातळी आपली अगदी उच्च असेलही, पण जीवन पशुवत आत्मविकास न केलेलं होऊ नये, काही उपयोग नाही. माणसाचं जीवन त्यासाठी ज्ञानपूर्ण आणि कृतार्थ व्हायला हवं. ही ज्ञानपूर्णता आणि कृतार्थता परमात्मा साक्षात्कारात आहे असं भगवंताचं म्हणणं आहे. म्हणजे ती फक्त परमात्म्याचा साक्षात्कार झाले कीच प्राप्त होऊ शकते असं भगवंत म्हणतात. इथे जे व्यक्तिमत्व असतं की नाही भक्ताचं, ते परमात्म्यात विलीन होत नाही आणि संकुचित राहत नाही. म्हणजे दोन्ही नाही. म्हणजे ते चांगलं विस्तृत होतं, परमात्म्यासारखं, परमात्म्या इतकं विस्तृत होतं ते व्यक्तिमत्व, पण ते त्याच्यात विलीन होऊन नाहीसं होत नाही. म्हणजे परमात्म्याचा अनुभव पण येतो आणि व्यक्तिमत्वही टिकून राहतं. हेच ते परमरहस्य. म्हणजे ज्ञानखड्गाने प्रपंच वृक्ष तोडायचा म्हणजे विश्व नाहीसं करून नाही की टाकायचं, तर त्याचं स्वरूप आज आपल्याला जे दिसतंय ते दर्शन ज्ञानाने तुटून पडेल असं करायचं. आणि परमात्म्याचं स्वरूप हे विश्व आहे हे कळेल. विश्वाचं रूप स्थूल दर्शन घ्यायचं नाही आणि त्याचं प्रत्यक्षात चैतन्यात रूपांतरही करायचं नाही. असं दोन्ही करायचं नाही. अनंत रूपे अनंत वेशे असं जे म्हटलंय की नाही, तसं हे परमात्म्याचं साकार दर्शन होत आहे या दृष्टीने विश्वाकडे पाहायचं. असा ज्ञानवान भक्त कृतार्थ होतो, कारण सगळे पुरुषार्थ त्याला प्राप्त होतात. पुरुषोत्तम योग सांगून कर्ममय आयुष्याला गीता पूर्णता देते. तो पुरुषोत्तम त्याची सेवा करावी, मी त्याचा सेवक आणि सेवेचं साधन म्हणजे ही सगळी सृष्टी असं विनोबा भावे सांगतात. आता ही पूजा कशी करायची, या भगवंताची, या परमात्म्याची पूजा कशी करायची, तर भांडी आरशासारखी स्वच्छ ठेवायची, ही भांड्याची पूजा. दाराचं किरकिर किरकिर वाजतंय, गंज चढलाय, तर त्या बिजागरीला तेल लावून संतुष्ट करायचं, ही त्याची पूजा. म्हणजे सेवाद्रव्य उत्कृष्ट आणि निर्मळ ठेवायचं. सारांश, मी अक्षर पुरुष म्हणजे मी जो आहे तो अक्षर पुरुष आहे, तो जो आहे तो पुरुषोत्तम आहे, आणि ही साधन रूप सगळी सृष्टी जी आहे ती सगळी काय आहे, साधन रूप आहे. या साधनाने मला त्याची पूजा करायची आहे. सगळं काही परमात्माचं आहे ही दृष्टी आली की कर्मात ज्ञानही आलं. या गोष्टीचं दर्शन झालं की अजून काय हवं. गीतेने आपल्याला परमोच्च शिखरावर नेलं आहे. कर्म, भक्ती, ज्ञान सगळं एकरूप झालंय. जीव, शिव आणि सृष्टी सगळं एकरूप झाली. असा हा परिपूर्ण पुरुषोत्तम योग आहे. हरि ओम तत्सत.